राधे राधे. जे एकविरा सकाळी इडल्या केल्या नाश्त्याला, बाबांना पण लागतात. इकडे चटणी करून घेतली, चहा पण ठेवलेला एकीकडे, बाकी सगळे पण नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही. आणि जास्त कोण नव्हतं आज जेवायला. वाटाण्यामध्येच मी फक्त रस्सा ठेवला. वाटाण्यामध्ये गाजर आणि फरसबी बटाटा घातला. तेलामध्ये राई जिरा कढीपत्ता अद्रक किसून सुकी मिरची मसाले घातले. त्यानंतर त्यात भाजी घालून घेतली. अशी मस्त मसाल्यामध्ये परतून घेतली भाजी आणि त्याच्यात गरम पाणी घातला. आणि ह्यांना पण एक टाईम उपास असतो शनिवार, मग गाजरचा हलवा करायला घेतला त्यांना. आणि देवाला पण नैवेद्य दाखवायचा होता. आणि तूप घातला कुकरमध्ये. मी कुकरमध्येच करते गाजरचा हलवा. तूप घालून जरा गरम झालं तूप, तर गाजर त्यात जरा परतून घेतले, खिसून घेतलेले ते. त्याच्यानंतर मग ते ड्रायफ्रूट जास्त काही नाही, मी काजू घालते फक्त. आणि मग साखर घातली त्याच्यात आणि जरा असं ती पण मिक्स करून घेतली. आणि दूध पण गरम होता, तो दूध त्याच्यामध्ये घातला गरम गरम. पूर्ण असं मस्त मिक्स करून घेतला आणि त्याच्यानंतर झाकण लावलं. 4-5 शिट्या घेतल्या. एकीकडं भाजी पण झाली वाटाण्याची, त्यात खोबरा आणि थोडासा गूळ घातला, मस्त मिक्स करून घेतली. आणि एकीकडे गाजर हलवा पण झाला, तो टोपशीत काढला आणि वेलची घातली त्याच्यामध्ये. आणि आता गरमीचे दिवस, तर देवाला पण असं थंड थंड लस्सी बनवायला घेतली. दही आणलेली, त्यात मग दूध आणि थोडी साखर घालून अशी मिक्सरला मिक्स करून घेतली. कधी कधी करते मी अशीच लस्सी. आणि भांडी थोडीशी आवरून घेतली. देवाला पण एकीकडे भोग वगैरे नैवेद्य दाखवायला घेतला. नैवेद्य दाखवला, प्रार्थना वगैरे केली. आणि उद्या एकादशी आहे, तर मी देवाला असे हार बनवायला घेतले छोटे छोटे. आणि मी नेहमी अशी कधी पण बनवत असते. मोगऱ्याची फुलं आणलेली आणि गुलाब वेगवेगळ्या रंगाची मस्त अशी आणलेली. आणि मी बसल्या बसल्या दुपारी असं घेतलं हे सगळं करायला. देवांच्या हार बरं उद्यासाठी ठेवते बनवून. मध्ये पहिले अशी मोगऱ्याची लावली, नंतर असे वेगवेगळ्या कलरची गुलाबाच्या पाकळ्या अशा हे करून लावल्या फोल्ड करून. आणि मस्त हार झाले छोटे छोटे, एकदम भारी वाटतं. आपल्या हाताने काही देवाला असं काही बनवलं ना, तो आनंद माझा वेगळाच असतो. मी जाम खुश असते तेव्हा. आणि मस्त मध्ये चाफ्याचं फूल पण लावलेलं आणि खूप छान वाटत होते. आता बाकीचे 2-3 हार राहिल्यात थोडेसे फुलं, त्याचं मी करते. आणि जेवणाची पण तयारी करायची आहे संध्याकाळची, तो ब्लॉग मी रात्री टाकते. चला मग, राधे राधे.